लातूर जिल्ह्यातल्या हाडोळकीमध्ये आता आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने पाऊस कोसळतो आहे। हाडोळकीचे जे वृद्ध शेतकरी दाम्पत्य होते त्याची आपण बातमी दाखवली होती की शेती परवडत नाही म्हणून या वृद्ध दाम्पत्यानं जो कोळपणीचा आऊत आहे तो खांद्यावर घेतला होता। आपण त्यांच्या आता घरी आहोत आणि बातमी प्रसारित झाल्यानंतर किंवा त्याचे पडसाद विधिमंडळामध्ये उमटल्यानंतर आता कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असतील हे यांनी आता त्या दाम्पत्याची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन आता देण्यात येत आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा मतदारसंघ आहे, त्यांनी देखील या वृद्ध दाम्पत्याला फोन करून त्यांचं जे काही 40,000चं कर्ज आहे ते देखील माफ करण्यात येईल किंवा तुर्तास बाबासाहेब पाटील हे ते भरतील, त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करतील असं आश्वासन दिलेलं आहे। मला सांगा, बाबासाहेब पाटलांचा फोन आला होता, सहकार मंत्री काय बोलले? कर्ज माफ करतो म्हणले, त्यावेळेस कर्ज माफ करतो म्हणले, पुन्हा बी खात छोट्या शेतकऱ्याला देतो म्हणले त्यानं, आणि माझ्या लेकराचं दोन त्यानं शिक्षणाचं आम्ही करू म्हणले। बस काकू काय बोलले? बाबासाहेब पाटलांनी म्हणजे लेकराचं हे का खात बी देता तुम्हाला आणि लेकराचं शिक्षण बी करता आणि तुमचं 40,000 कर्ज आहे का ती माफ करता आणि बारक्या शेतकऱ्याला बी हे करावं काय सगळ्याचं कर्ज माफ करा, माझंच नाही बरं, माझ्यावरच राहतात सगळ्याचं कर्ज माफ व्हावं, सगळे माझ्यावर त्यांना बी खात बी मिळावं, सगळे माझ्यावर आता 2-3 एकरवाले आहेत की त्यांना बी भेटावं, मलाच भेटून असं माझी वासना नाही। मला आनंद झाला, सगळे आले म्हणून घरी आनंद झाला इथं आले झालं पंढरपुराहून माझं ओढून माझ्या नवऱ्याचा खंदा गेला। यावेळी वारी बुडली होती, बुडल ती वारी आली माझ्या घरला, वारी बुडल ती माझ्या आकाडीची, बरी वारी आली, मला वारी आल्याने वाटलं। आज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच नाम फाउंडेशन देखील हाडोळकीच्या वृद्ध दाम्पत्याच्या घरी पोहोचलेले आहे। त्याचे पदाधिकारी विलास सामे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। मला सांगा, कशी मदत करताय, या शेतकऱ्यांच्या पाठीशी नाम कसं उभं राहत आहे? तुर्तास तरी सध्याच्याला त्यांना या वर्षापासून जे नांगरटीपासून त्या काढणीपर्यंत त्यांचा जोही खर्च असेल तर त्यांचा आम्ही ते आर्थिक स्वरूपामध्ये त्यांचा आम्ही खर्च घेतोय। दुसरा मुद्दा आहे किंवा त्यांना जर बेल करण्याची अपेक्षा असेल आणि ते जर बेल करणार असतील तर आम्ही बेलजोडी पण देण्यास आम्ही तयार आहोत। आणि त्यांच्या शेतीच्या पुढे त्यांनी जी मागणी केली त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची, तर आमचं निवासी एक शाळा आहे बीडला आर्वीमध्ये, तर त्यांची तयारी असेल तर दोन्ही मुलांचा आम्ही 10वी पर्यंत राहण्याचा शिक्षणाचा पूर्ण खर्च आम्ही उचलण्यास तयार आहोत। कृषी अधीक्षक आहेत लातूर जिल्ह्याचे आपल्यासोबत। सर, विधानमंडळामध्ये पडसाद उमटले, कृषी मंत्र्यांनी देखील मदतीचं आश्वासन दिलेलं होतं, काय तुम्हाला फोन वगैरे आलाय का कृषी विभागाकडून? कृषी मंत्री महोदय कोकाटे साहेबांच्या कडून फोन आलेला होता, राज्यमंत्री महोदय कृषी राज्यमंत्री महोदयांकडून फोन आलेला होता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फोन आलेला होता, आणि कालची जी बातमी पाहून मी शेतकऱ्यांकडे आलो आणि शेतकऱ्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना कृषी विभागामार्फत फार्मर आयडी काढण्याचं प्रोसेस काल आम्ही सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांनी केलेलं आहे। त्यामार्फत आम्ही शासनाच्या जे काही योजना आहेत आम्ही त्या शेतकऱ्यांना देणार आहोत। शेतकरी काल आम्ही शेतकऱ्यांना एक DAP पोतं, बियाणं आणि जैविक खतं हे त्यांना दिलेले आहे। आपण जर लक्षात घेतलं तर आता हे जे वृद्ध दाम्पत्य आहे ते आनंदी आहे, त्यांच्या खांद्यावर पुन्हा कोळपणीचा असेल किंवा नांगरणीचा असेल आऊत येणार नाही याची काळजी प्रशासनानं आणि सरकारनं घेतली पाहिजे। आपण जर पाहिलं तर असा मोठा पाऊस जो आहे तो हाडोळकी परिसरामध्ये पडतोय आणि दुसरीकडे अशा भर पावसामध्ये रीक जी आहे अधिकाऱ्यांची आणि सामाजिक संस्थांची या वृद्ध दाम्पत्याच्या घराकडे लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।